मॅचला सुरुवात झालेली आहे. सेमीफायनलचे हे बॅटल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. पहिला बॉल भिरकावलाय. मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक. या सक्सेसफुल डिलिव्हरी. प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. हॅलो चेक ओके. तर पहिलाच बॉल पाहिला. गोल्डन डकचा शिकार देखील आपल्याला पाहायला मिळालं. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो ही. शून्याच करून मंथन नक्कीच मिळवक आहे. शून्य दिले आम्ही जगाला किंमत नव्हती जगाला. बसवा एकाच्या बाजूला लाख करी नगव्याला. अरे सागर होऊ कधी. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो ही. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आपल्या राजानं शून्यातून हे साम्राज्य उभं केले. तुम्हाला सर्वांनी देखील मेहनत त्याग संघर्ष करावाच लागेल. तुम्हाला माहित असेल ज्या वेळेला आपण पाहतोय मिर्झाराजे जयसिंग यांना देखील महाराजांच्या साम्राज्य अगदी स्वराज्यामध्ये 23 गड किल्ले त्यांना द्यावे लागले होते. त्यांच्याकडे उरलेले फक्त आणि फक्त 12 गड किल्ल्यांवरती 350 पेक्षा अधिक गड किल्ले जिंकले महाराजांनी आणि स्वराज्य स्थापन केलं. हा संघर्ष आपल्या राजाचा झालाय. तुम्हा सर्वांना या मैदानामध्ये संघर्ष करावाच लागेल. या वयचा बॉल भिरकावलाय. चाललाय बाहेर. योगेश्वरती देखील फलंदाज जो आहे ना रोहित आलाय. रोहित मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगला हिट ठोकतोय. पुढचा बॉल. या वयचा बॉल क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये कॅच घेतली जाईल का. यस होय. सक्सेसफुल डिलिव्हरी. विकेटचं पतन झालंय. धन्यवाद. आपण पाहतोय 8 या आकड्यावरती संघाचा दुसरा मोठा फलंदाज बाद झालाय. बॅटिंग साठी फलंदाज आलेला आहे. टीमचा कॅप्टन लीडिंग्स ऑफ द फ्रंट रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. या टीमचा तारणारा फलंदाज ज्यावेळेला संघ संकटामध्ये होता त्या वेळेला संकट मोचक बनलेला आहे. 8 रन्स खर्च केलेत आणि योगेश आयकॉन बनाम आयकॉन असं बॅटल पाहायला मिळेल. आता बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अना स्पोर्ट्स आहे आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथ फायटर्स. या दोन संघांमध्ये हे युद्ध चालू आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय तिथे डॉट बॉल येतोय. थांबून येतोय. अंडर फ्लड लाईट्स ही मॅच पाहतोय. सेमीफिनालेचा हा सामना याच्या नंतर ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. चांगले प्लेयर सदरच्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु त्याच्या नंतरला हे दोन जे संघ सेमीफायनल खेळत आहेत. एक संघ दक्ष आणि स्वराज 11 फायनल साठी क्वालिफाय झालाय. इम्पॉर्टंट मॅच आहे. महत्वपूर्ण बॅटल. चेंडू टाकला जाईल. ऑफ ड्राईव्ह केलाय. लोअर फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन्स मात्र तिथे घेतला जातोय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. लॉस ऑफ 2 विकेट्स. 9 रन्स स्कोर बोर्डला लागलेले आहेत.
मैदानी रंगला डीजे थँक्यू. न्यू बॉलर आता गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. बॉलर आहे कल्पेश, ज्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक बोली लागली होती. 6 लाख पॉइंट्सची बोली. याच आना स्पोर्ट्स या टीमनं त्याला अगदी लिलावामध्ये अगदी खरेदी केलं होतं आणि आज या टीमसाठी तो तारणार देखील बनू शकेल का, येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल. दोन्ही संघ अगदी शानदार क्रिकेट खेळून आलेले आहेत इथपर्यंत. ध्येय ह्या दोन्ही संघांचं एकच आहे की फायनल मध्ये प्रवेश. पुढचा बॉल, पहिलाच बॉल आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट चेंडू, हवाई सफर, छेरन, षटकार. मात्र मायरा 11 या टीमनं मात्र हातामधून गमावला होता. एक रन्स खूप महत्वाचे आहेत. शॉर्ट बॉल आहे, पुन्हा प्रहार करायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे डिप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 रन्स घेतला गेलाय. फंबलिंग पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल वेगानं मात्र 2 रन्स मिळून जातील. या चुकांचा लगेचच फायदा घेतला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. भैरवनाथ फायटर्स, तुम्हाला एका सेकंदाचं महत्व पाहिजे माहित असेल तर त्या धावपट्टूला जाऊन विचारा. एका गुणाचं जर तुम्हाला मात्र महत्व कळून घ्यायचं असेल तर जाऊन त्या परीक्षा देणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारा. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तर एका मताचं जर महत्व कोणाला माहित असेल तर एखाद्या जाऊन राजकीय नेत्याला विचारा की तो तुम्हाला एका मताचं महत्व सांगू शकेल. अटल बिहारी वाजपेयी ज्यांना सरकार स्थापन करायचं होतं आणि त्यांचं सरकार एका मतानं हुकलं होतं. हवेमध्ये बॉल आहे, पकडली जाईल का, नाही. आपण कॅच सोडताय कोणाचा हा विचार करणं गरजेचं होतं. रुपेश सारख्या विध्वंसक फलंदाजाचा तुम्ही कॅच सोडताय. कदाचित हा सामना तुम्ही गमावू शकता. येणारी वेळ सांगून जाईल की ही कॅच किती इम्पॉर्टंट होती. 1 रन्स आणि 1 विकेट खूप महत्वाची आहे. मी मगाशी सांगितलं एकमतानं अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करायचं होतं आणि त्यांचं एकमतानं सरकार अगदी स्थापन झालं नव्हतं आणि ते एक मत मात्र अगदी मांडण्यासाठी त्यांच्या ड्रायव्हरनीच मात्र वोटिंग केलं नव्हतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात. 1 रन्स, 1 मत, त्याचबरोबर 1 गुण किती महत्वाचा असतो. सगळ्या 1 गोष्टीला मात्र महत्व आहे. रुपेशला जीवनदान मिळालेलं आहे. रुपेश आता थांबेल का. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल है. यस, जले पे नमक छिड़का इस खिलाड़ी ने. गेंद फेंको और सीधा षटकार. देखो थँक्यू. सांगितलं होतं की कॅच खूप महागात पडू शकते. पुढचा बॉल आहे, पुन्हा फुल टॉस बॉल आहे. हवेमध्ये चेंडू उडाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 रन्स मात्र मिळून जाईल. स्ट्राईक रोटेट होते. लेफ्ट हँडेड बॅटर यश अडविलकरला आता स्ट्राईक मिळाली आहे. या संधीचं कितपत तो सोनं करून आपल्या टीमला देऊ शकतो हे देखील पाहावं लागेल. धावांचा वेग थोडासा वाढलाय. 26 या आकड्यावरती संघाचं स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलंय. अजून षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. कल्पेश आपल्या प्लेयर्स वरती थोडस नाराज असू शकेल. वाय नॉट, का नाही, कारण आपण मोठ्या मॅच मध्ये खेळतोय. इथून जिंकणारा संघ फायनलचं तिकीट बुक करणार आहे. संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहिली, भारतीय जनता पार्टी दापोली पुरस्कृत, दापोली क्रिकेट कमिटी आयोजित दापोली प्रीमियर लीग 2026 सीझन 5 पर्व 5 या संपूर्ण स्पर्धेचे आपण पाहतोय. तर पुरस्कर्ते आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय उदयजी जावकर सर आणि त्याचबरोबर स्मिता जावकर मॅडम यांच्या माध्यमातून सदरच्या स्पर्धेला आपल्याला अगदी संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे. धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या ओव्हरमध्ये तब्बल 17 रन्स आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेत असताना 9 रन्स खर्च केले गेले होते. षटक क्रमांक 3 कोणत्या बॉलरला दिले जाते? बॉलिंग मार्क वरती ऋषीला आपण पाहतोय. नंबर 3चं षटक त्याच्या माध्यमातून हँडल केलं जाणार आहे. ऋषी गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली. इथे क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र संधी मिळणार नाही रुपेश तुम्हाला. ऋषी है तो भाई लो खुशी है. क्वालिफाय झालाय आणि त्यांचे महत्वाचे लिजंड प्लेअर म्हणजे त्यांच्या बाजूला आहेत आमचे परममित्र सचिन खळे. यावेळेचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून घसरीतला. क्षेत्ररक्षक आहेत. इथे वन हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. 4 रन्स मिळत आहेत. विश्वास देखील पाहायला मिळालाय. विश्वास तुमच्या वैयक्तिक जीवनावरती, साथीदारावरती किंवा मैदानाच्या आतमध्ये असणारा आपला साथीदार, या दोघांवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल आहे. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता. बॅटर सीटचा फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. शेवटचा एक चेंडू टाकण्यासाठी ऋषी पुन्हा तयार झालेला आहे. धावसंख्या 32 ला जाऊन पोहोचलेली आहे. 32 रन्स. पुढचा चेंडू कोणता मोठं संकट घेऊन येऊ शकतो का? बाहेरच्या बॉलला सोडण्याचं काम करताय तुम्ही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती.
दाखवली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 32 रन झालेले आहेत. छत्रपती शंभू राजे देखील फक्त आणि फक्त 32 वर्ष फक्त जगले. शंभू राजांचा कालखंडाचा विचार केला तर वयाच्या 23व्या वर्षी पहिली लढाई जिंकली त्या राजानं. 120 पेक्षा अधिक लढाया लढणारा एकमेव तो राजा आणि त्याने या वर्ल्ड मध्ये एकही लढाई न हारणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शंभू राजा. आज राजाची शिकवण आहे की एकही त्यांनी लढाई हारली नाही. 120 पेक्षा अधिक लढाया लढला, त्याच्यामधला एकही लढाई न हारणारा राजा म्हणजे छत्रपती शंभू राजा. या ठिकाणी आपण पाहतोय पुढचा बॉल खेळला जाईल. बॅकवर्ड शॉट लेग आहे त्या ठिकाणी. एक रन फक्त मिळून जाईल. स्ट्राईक रोटेट होते, थोडस धीमं खेळलं जात आहे. स्लॉगर आहे, आक्रमण करावेच लागतील. इथून येणारे रन्स तुमच्या विजयाचे रन्स बनवू शकतात. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन बोर्डला लागलेले आहेत. अनेक महान पुरुषांचा संघर्ष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष अनेकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. महान नेत्यांचा देखील संघर्ष आहे. एपीजे अब्दुल कलाम यांचा देखील संघर्ष आहे. तुम्हाला सर्वांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवावा लागेल. आपल्या या संपूर्ण भारताचे पंतप्रधान महोदय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब अगदी यांचा देखील खूप मोठा संघर्ष राहिलेला आहे. तो संघर्ष आपल्याला डोळ्यासमोर ठेवावा लागेल. या भारताचे सफल जे पंतप्रधान आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. चौतीस रन्स आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. यावेळीचा बॉल सरळ खेळण्याचा प्रयत्न बॅक टू बॉलर होता. हातामधून चेंडू निसटलेला आहे. एक रन्स घेता गेला प्रयत्न 2चा होईल का? हा नानाचा मामला. धावचीची संधी परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. जणू काही हुसेन बोल्ट सारखा पळालाय. तुम्हाला हुसेन बोल्ट हे नाव ऐकलं असेल. जमैकाचा तो धावपट्टू होता. ज्या वेळेला तो एका ऑलिम्पिक मध्ये धावला ना त्यांनी तब्बल 8 गोल्ड मेडल पटकावले. परंतु तो सांगतो हे 8 गोल्ड मेडल पटकावण्यासाठी तब्बल मला 6 ते 7 वर्ष मेहनत घ्यावी लागली. फक्त तो 10 सेकंद धावला आणि त्याचा आतापर्यंत रेकॉर्ड कोणी ब्रेक केलेला नाहीये. 9.57 सेकंद 100 मीटर पळालाय तो. हा संघर्ष त्या खेळाडूचा राहिलाय. तुम्हाला सर्वांना देखील करावा लागेल. ह्या कुठल्याच गोष्टी अशाच मिळत नाहीत. वो जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और बिना संघर्ष की कोई महान नहीं होता. वो जब तक ना पड़े हथौड़े के घाव पत्थर पर वो पत्थर भी कभी भगवान नहीं होता. 6 रन षटकार. मैदानी रंगला. नाव वाजतय मैदान गाजतय तुझ्या डीजेचा आवाज घुमला. लवकर मारतोय षटकार मारतोय खेळामध्ये. थँक्यू.
दापोली तालुक्याचा एक नारा क्रिकेट युवक स्कोरबोर्ड 46-46. शेवटचा बॉल, शेवटचं षटक, फर्स्ट इनिंगचा शेवटचा बॉल आहे. ओव्हर द विकेट बॉलिंग लेफ्ट हँडेड बॅटर साठी यशला कुठे ठेवलं होतं? काय बॅटिंग करतोय हा खेळाडू, सरळ जड मध्ये टाकलाय. यॉर्क लाईन्सचा बॉल आहे आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त झालाय. संघाचं स्कोरबोर्ड आपण पाहतोय 46 रन 46 झालेले आहेत. 24 बॉल मध्ये 47 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. थोडीशी विश्रांती, ऐकूया डीजे वरती एक सुमधुर संगीत. त्याचा एक नारा क्रिकेट युवक युवक एकत्र सारा खेळ असा हा साऱ्याचा प्यारा नारंगी मैदानी मैदानी रंग हा न्यारा नाव वाजतय मैदान गाजतय जोशा डीजेचा आवाज घुमला नाव वाजतंय मैदान गाजतंय तो डीजेचा आवाज घुमला दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला आणि प्रीमियरचा सामना मैदानी रंगला चौकार मारतोय षटकार चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भैरवनाथ फायटर्स विनंती आहे आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. रुपेश आपले चला प्लेयर्स घेऊन, वेळ खूप कमी आहे. ज्या प्लेयर्सना मी अनाउन्समेंट करतोय, दीपेंद्र कदम, विराज मुलुक, राहुल गोले आणि ध्येय बैकर, आपण आपले जे टी शर्ट्स आहेत लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडून कलेक्ट करा. तर एका लाईन मध्ये हे जे क्षेत्ररक्षण करणारे प्लेयर्स आहेत भैरवनाथ फायटर्स या टीमचे, ते आता लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. आणि जात असत असताना आपण पाहिलं तर 47 ध्येय प्रतिस्पर्धी अना स्पोर्ट्स या टीमच्या विरोधामध्ये त्यांनी ठेवलंय. आणि खरंच ही सदरची स्पर्धा मात्र होणं तेवढं शक्य नव्हतं. ही स्पर्धा आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी, दापोली पुरस्कृत आणि दापोली क्रिकेट कमिटी आयोजित दापोली प्रीमियर लीग 2026 पर्व 5 आणि या पर्व 5 मध्ये आपण पाहतोय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान म्हणजे आदरणीय उदयजी जावकर सर आणि त्याचबरोबर स्मिता जावकर मॅडम. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे. मॅडम खरंच तुमच्या मनापासून पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू, कारण तुमच्यामुळे आमच्या सर्व युवकांना एकजुटीचं वातावरण पाहायला मिळतंय. एकत्र सगळे येत आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय आज खरंच आमच्या युवकांचं तुम्ही प्रेरणास्थान आहात, कारण ही सदरची स्पर्धा होणं शक्य नव्हतं. आज तुमच्यामुळे निव्वळ ही सदरची स्पर्धा मात्र यशस्वीरित्या पार पडते. काल ग्रँड ओपनिंगच्या दिवसामध्ये देखील अगदी तुमचे नियोजित प्रोग्राम मात्र सोडून तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. खरंच तुमचा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो. या सेमीफायनलच्या बॅटलकडे आम्हाला जावं लागतंय. सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय आमच्या समोर तुम्ही देखील जोडले जा. एक महत्वपूर्ण ही स्पर्धा आहे. अर्थातच माना सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा दापोली प्रीमियर लीग पर्व 5. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 1,500 पेक्षा जी लोक आहेत ऑनलाईन डीजीपी या चॅनेलला जोडले गेले होते आणि सदरची स्पर्धा पाहत होते. खरंच डीजीपी या चॅनलचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये आम्हाला जे साऊंड सिस्टम आई एकविरा डीजेचे ऑपरेटर देखील आहेत. खरंच तुम्हाला देखील अगदी आम्ही सॅल्यूट करू, कारण ज्याप्रमाणे तुम्ही आज कोऑपरेट केले कालच्या दिवसापेक्षा आज बेटर ऑपरेट आम्हाला केलेला आहात. खरंच मनापासून तुमचा आभार असेल. मॅच कडे जातो तुम्हाला सर्वांना घेऊन. एकदा जोरदार ट्राय होऊ द्या. या मॅचसाठी 47 चं टार्गेट आहे. 24 वॉज नेट 47 रन्स 47 करायचे आहेत. होऊ शकतील का?
येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल की ते हे रन्स होणार की नाही, होऊ शकतील. ज्याचा जज्बा, ज्याचा स्वतःवरती विश्वास, तेच मात्र यशस्वी होऊ शकतात. आपण म्हणतो ना, जी लोक कारण सांगतात ती यशस्वी होत नाहीत, आणि जी लोक कारण सांगत नाहीत ती यशस्वी होत असतात. मॅच ऑन. पहिलाच बॉल, फ्रंट फूटचा वापर हवेमध्ये केला गेलाय आणि इथे कॅच पकडली जाईल का नाही. मागच्या बाजूला जाऊन चेंडू पकडणं थोडंसं कठीण असतं, पण तो प्रयत्न करणं खूप गरजेचं होतं. हे छोटे चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. हा सामना जिंकायचा आहे ना, तर नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. मेहनत, जे कष्ट करतात ना, तुम्हाला माहिती आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तो एलन मस्क. त्यांनी त्याचा 49वा ज्या वेळेला वाढदिवस साजरा केला, त्यांनी कुठल्या पार्ट्या बिट्या कोणाला दिल्या नाही की बाबा चला एखाद्या हॉटेलला माझ्या मित्रांना पार्टी देतो खायला. एलन मस्कनं 24 तास काम केलं आणि त्याचा तो वाढदिवस त्या कामानिमित्त त्यांनी मात्र साजरा केला. आज सर्वाधिक या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क जर 24 तास काम करत असताना त्याचा वाढदिवस असा साजरा करत असतो, तर आपला एखाद्याचा वाढदिवस असला, चला हॉटेलला जाऊयात. म्हणजे असे ध्येय असतात. ध्येय तुम्हाला माणसांना अगदी असली पाहिजेत. एपीजे अब्दुल कलाम सांगतात, स्वप्न मोठी बघा, स्वप्न मोठी बघता आली पाहिजेत. त्या स्वप्नांचा तुम्हाला पाठलाग करावा लागेल. पुढचा बॉल आहे, फ्रंट फूटचा वापर, डाऊन द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत, यावेळीचा बॉल, मिळतील तब्बल 6 रन्स. षटकार येतोय. षटकार मारतोय खेळामध्ये जो तो दंगला. दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. प्रीमियरचा सामना मैदानी थँक्यू थँक्यू थँक्यू. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे. अध्येय बैकर, आपण या ठिकाणी असाल तर आपला टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स कडे या. अध्येय बैकर इथे पॅडल स्वीप केलाय, डीप स्पारला गेला, आता जाईल. यावेळीचा बॉल, ऑफिशियली 6 रनचा इशारा येतोय. षटकार. पुढचा बॉल आहे, स्क्वेअर कट खेळायचं होतं, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. पुनरागमन केलंय रुपेश बनाम योगेश, असं बॅटल चालू आहे. 2 मॅक्झिमम आले होते, धाव संख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. कोणता संघ जिंकणार आहे पाहावं लागेल. पुढचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑफस्टंपच्या बाहेर बॉल. चांगली रणनीती पाहायला मिळतेय. चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 मात्र बिंदी आलेत. षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या विदाउट लॉस 15 रन्स, 15 झालेले आहेत. षटकामध्ये नवीन बॉलरला बॉलिंग साठी पाठवलं गेलंय. हा बॉलर कोण आहे? यश याच्या हातामध्ये. बघा मेहनत किती घेतली, त्याची जर्सी परिपूर्ण ओली झाली आहे. त्याचबरोबर त्यांनी जी कॅच पकडली ना, आज सूरज कासेकर आणि या खेळाडूची शानदार चर्चा झाली आहे. काय कॅचेस पकडलेत, डोळ्यांचं पारणं फेडलं होतं त्या कॅचेसनं. राईट आर्म ओव्हर द विकेट, कॉम बॉक्स एंड करून पहिलाच बॉल. स्कूप खेळायचाय, स्कूप खेळायचाय, हवेमध्ये बॉल आहे. चुका चुका चुका. यस, होय, विकेटचं बटन.
इथे आपण पाहतोय तर आना स्पोर्ट्स या टीमला एक महत्वपूर्ण धक्का लागलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहतोय सर्वाधिक ज्या खेळाडूला बोली लागली होती तो कल्पेश गोले आता मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. यशनं यशस्वी गोलंदाजी केलेली आहे. आता नवीन फलंदाज आलाय, त्याला सांगावं लागेल की इतनी हमी शक्ती दे ना दाता कि मन का विश्वास कमजोर ना होना, हम चल रहे उस नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी वो भूल ना होना. आता चुकूनही जर चुकी घडली तर कदाचित हा सामना तुमच्या हातामधून निसटून जाऊ शकतो. बॅटर नवीन आलाय, न्यू बॅटर केतन आलेले आहेत. शैलेश माने आता शांत बसलेत. मागाशी खूप थोडस नाराज होते, परंतु त्यांनी सांगितलंय, सचिन बोलला की मैं हूं ना, आणि संघ मात्र सरळ फायनल मध्ये प्रवेश केला होता. पुढचा बॉल आहे, यश यशस्वी गोलंदाजी करतायत. चेंडू टाकला जाईल समोरच्या दिशेनं. पुन्हा 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 यशस्वी भव. बॅटर येतोय, जणू काही केतन प्रेझेंटी लावण्यासाठी आला होता. कल्पेशच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना तो मैदानाच्या बाहेर गेला. वैभव बॅटिंग मार्क वरती नंबर 4 वरती पाठवले. ऑन हॅट्रिकचा बॉल. यशनं खऱ्या अर्थानं टीमला यश मिळवून दिलंय. नावाप्रमाणे काम करतो या खेळाडू, यशस्वी बनतोय. बॅटिंग शानदार केली, आता बॉलिंग मध्ये देखील चांगला रंग दाखवलाय. 2 महत्वपूर्ण विकेट्स मिळवून दिलेत. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बिंदी चेंडू येतोय. जसा जसा डॉट बॉल येईल ना तसा तसा जो बॅटर्स आहे ना प्रेशर मध्ये दिसू शकतो, आणि प्रेशर मध्ये दिसल्यानंतर फलंदाज एखादी चूक करतो आणि विकेटचे जाण्याचे चान्सेस देखील मोठ्या प्रमाणात असतात. यशनं सांगितलं, मी अजूनपर्यंत थांबलेलो नाही, विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटून उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, माझीच झोपडी जाळण्यासाठी केले तर कैक कावे, माझी झोपडी जळेल अशी ती आग ज्वलंत नाही, विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही. ऑफ ड्राईव्ह केलाय, 1 रन्स मात्र मिळून जाईल. संघाचं खातं थोडस पुढे सरकेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. तब्बल हा 1 रन्स घेण्यासाठी 3 चेंडू फेस करावे लागले. यशनं या मॅचचं कायापलट करून टाकलाय. ज्या यशला हा संघानं बॅटिंग साठी खूप लेट उतरायचे, कधी कधी कोणत्या तरी मॅच मध्ये त्याला बॅटिंग सुद्धा मिळाली नाही. यावेळीचा बॉल भिरकावलेला आहे योगेशच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम, व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. छेरान धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. एक प्रेशर रिलीज करून देणारा फटका. ह्या खेळाडूकडे स्ट्रेंथ आहे. हा योगेश सदासजी हार मानणारा खेळाडू नाहीये, हा शेवटपर्यंत झुंज देणारा प्लेअर आहे. योगेश नाव आहे या प्लेअरचं. बॅटल या मॅचसाठी, या स्पर्धेतल्या अस्तित्वासाठी आहे. कोणता संघ जिंकणार आणि फायनलचं तिकीट बुक करणार. फुल टॉस बॉल आहे तिथे 20 झालाय. रन्स घेण्यासाठी इच्छुक नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक यावेळेला 2चा खेळ समाप्त. धावसंख्या 22 ला जाऊन पोहोचलेली आहे. आणि ज्या वेळेला आता स्ट्राईक मार्क वरती योगेश येतील आणि लगातार 2 सिक्सर टाकतील तर उदय माने सांगतात 2000चं कॅश प्राइस त्यांना देणार आहेत. 2 लगातार सिक्सर बॅक टू बॅक 2 जर मॅक्झिमम आले तर उदय माने यांच्याकडून 2000चं कॅश प्राइस आहे. बॉलरचं नाव सांगा. बॉलर नेम
12 बॉलमध्ये 25 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. हे प्रमोद बॉलर आहे. मनोज बॉलिंग मार्क वरती आहे. बॅटिंगसाठी वैभव आहे समोर. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल केलाय? मिड विकेट, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, त्याचबरोबर लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आणि एकच फक्त खेळाडू लॉंग ऑफच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन देखील तैनात केलाय. डावखुऱ्या शैलीचा बॉलर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. यावेळीचा बॉल देखील हवाईचा पर षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 28-28 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 19 रन्स पाहिजेत. 11 बॉल मध्ये 11 मध्ये 19 पाहिजेत. काय होणार या मॅच मध्ये? आमचे शिंदे एका बाजूलाच थांबलेत. चला, हे बॅटल खूप मोठं आहे. सेमी फिनालेची मॅच. डावखुऱ्या शैलीचा बॉलर क्रॉस लाईन खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क तिथे चांगल्या पद्धतीचा नाही. लाईक बाईचा इशारा आलाय. लगभग आपण पोहोचलोच होतो त्या ठिकाणी. बॅट बॉलचा संपर्क नाहीच आहे. सो 1 रन्स मात्र मिळून जाईल. स्ट्राईक रोटेट होते. आता लगातार 2 मॅक्झिमम आले. उदय माने यांच्याकडनं 2000चं कॅश प्राइज आहे. 1 तीर से 2 निशाण. एका बाजूला संघ विजयाच्या दिशेने मार्ग सोडणार आणि दुसऱ्या बाजूला 2000चं कॅश प्राइज त्यांच्या खिशामध्ये जाणार. उदयजी माने आहेत. चेहऱ्यावरती एक चांगला हास्य असेल. आपला परम मित्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बॉल टाकताना गोलंदाज तयार. भिरकावण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. 1 रन्स घेतला गेला प्रयत्न 2चा आणि सक्सेसफुली रित्या इथे 2 रन्स देखील कंप्लीट होत आहेत. 2 रन्स पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. 9 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आहेत. आज सामना तुम्ही जिंकू शकता. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी पाहिजे. फ्रंटफूटचा वापर. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय. पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र चेंडू खेळणं खूप कठीण जाते. शेवटपर्यंत झुंज. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय योगेशनं हा सामना जर जिंकवून दिला तर प्रशांत दवंडे आहेत हे त्यांना अगदी मिठी मारणार आहेत. ऑप्शनच्या थोडं बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्राचे रन्स तिथे पाहायला मिळू शकतील. नाही, 1-1 रन्स वाचवावाच लागेल. गोलंदाजीमध्ये कंजूसी करावी लागेल. रन्स मात्र तुम्हाला खर्च करायचे नाहीयेत. खूप रन्स कमी आहेत या मॅच मध्ये. जोपर्यंत योगेश आहे ना तोपर्यंत कोणत्याही क्षणाला हा सामना त्याच्या दिशेनं तो अगदी घेऊन जाऊ शकतो. पुढचा बॉल असेल. इथे देखील त्या चेंडूला बीट होत आहेत. त्या गतीला बीट होत आहेत. गोलंदाजानं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला कहर केलाय. फलंदाज जो सेट बॅटर्स आहे त्याला थांबवण्याचं काम निश्चित केलं जात आहे. बॅक टू बॅक 2 चांगल्या भिंती डिलिव्हरी झाल्या. 7 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आहेत. 7 मध्ये 15 रन्स पाहिजेत. हृदयाचे ठोके सुकवणारा असा सामना आहे. व्हॉट अ मॅच. काय शानदार लढत पाहायला मिळते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा बॉलर रेडी आहे त्याच्या ट्रॅक वरती. लिव्ह करण्याचं काम केलंय. आता सातत्यानं कधी कधी या संघाचं फरड जड होतंय तर कधी त्या संघाचं फरड जड होते. 1 तेरी तो 1 मेरी असं बॅटल आहे. 7 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आहेत. त्या 7 मध्ये 14 होऊ शकतील का? प्रभू रामचंद्रनी देखील रामराज्य अगदी घडवत असताना 14 वर्षाचा वनवास केला होता. देव असताना त्यानं देखील या गोष्टी कराव्या लागल्या. आपण माणसं आहोत. आपल्याला देखील संघर्ष करावा लागेल. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला आय थिंक बाहेरी किनारा बॅटचा होता तिथे. ऑफिशियली इशारा अजून आपल्यापर्यंत आलेला नाहीये. ऑफिशियली इशारा येईल. येस, 1 रन तिथे मिळून जाईल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत 34-34 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 13 पाहिजेत. अब 13 क्या होगा ये सवाल हर किसी के मन में आ सकता है.
दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. थँक्यू डीजे. आणि हा सामना जर का योगेशनं जिंकून दिला तर प्रशांत दवंडे यांच्याकडून 1126 रुपयाचं कॅश प्राइज या बॅटर्सला दिलं जाईल. 1126 रुपयाचं शैलेशचे कॅश प्राइज आहे ते योगेशला दिलं जाणार आहे. कधी? जेव्हा हा सामना तुम्ही जिंकून देणार तेव्हा. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 6 मध्ये 13 ची आवश्यकता आहे. अब 13 क्या होगा हा प्रश्न येऊ शकतो बॉलरच्या मनामध्ये. पहिलाच बॉल आहे. बिरकवडेचं काम निश्चित केलं. 1 रन तिथे पाहायला मिळते. हा नानाचा मामला. तिथे जो थ्रो केला गेला विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आवश्यकता नव्हती. मी तरी म्हणतो एक सांग मध्ये सांगितलं की जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत जाणार ना तुमचा विजय निश्चित आहे. शेवटपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. बॉल विरकवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा त्या ठिकाणी तैनात होता. 1 रन घेतला गेलाय परंतु नाही सक्सेसफुली रित्या रन्स मिळत आहेत. 1 घेतलाय प्रयत्न 2 आहे. तिसरी धाव देखील अगदी भन्नाट वेगाने घेतली गेली आहे तिकडे. आणि अंपायरचं बोट वरती झालंय. कोणता बॅटर बाद होणार आहे हे पाहावं लागेल. बॅटर कोणता बाद आहे? बॅटर कोणता बाद असेल याच्यावरती देखील थोडस डिस्कस कदाचित. ऑफिशियली इशारा आमच्यापर्यंत अजून आलेला नाही. या सांगितलं जातंय आणि एक महत्वपूर्ण बॅटर म्हणजे योगेश यांची पारी आता इथे समाप्त झालेली आहे. खेळ असा हा मैदानी रंग हा न्यारा. नाव वाजतय मैदान गाजतय जोशा डीजेचा आवाज घुमला. नाव वाजतंय मैदान गाजतंय जोशात डीजेचा आवाज घुमला. दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. त्याचबरोबर 350 पेक्षा अधिक लोक डीजीपी या चॅनलला जोडले गेले. त्यांनी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांना आम्ही नक्कीच सांगू अजून फायनलचं बॅटल होणं बाकी आहे. कुठे जाऊ नका. आजचा संडे तुम्ही आज आमच्या समवेतच एन्जॉय करायचा आहे. अमितला पाहतोय 1 रन घेतला गेला. परत मिसफिल्ड आहे भाई. इथे चुकीला माफी नाही. मिलेंगे 4 होगा बिडा पार सबकार.
साठी आपण पाहतोय. दोन बॉल आहेत, दोन बॉल मध्ये 3 पाहिजेत. कंपल्सरी चेस आहे. हा बॉल चांगला यॉर्क लेंथ वर टाकलाय. एक बॉल शिल्लक आहे. एका बॉल मध्ये आता 3 रन्स पाहिजेत. अनेकांची स्वप्न असतात, त्या स्वप्नांचा पाठलाग करतात. कदाचित हा एक चेंडू कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. एक चेंडू स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. जिंकलात तर फायनलचं तिकीट, पराजित झालात नंबर 3 ची ट्रॉफी तुमची. एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत घर बसल्या. 1 मध्ये 3. मॅच ऑन. चेंडू टाकलाय आणि यस, हा सामना मात्र भैरवनाथ फायटर्स या टीमनं जिंकलेला आहे. भैरवनाथ फायटर्स ऑल प्लेयर्स चला बाहेर या. आपल्याला फायनलचं बॅटल काही होतच